भारतात एका पक्षाने फक्त 8 दिवसात असं काहीतरी केलं जे कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला वर्षानुवर्षे जमलं नाही. त्या पक्षाचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. हे नाव ऐकून तुम्हाला हसू आले असेल, पण सरकारला मात्र हसू आलेलं नाही. कारण या पक्षाने फक्त 8 दिवसात इंस्टाग्रामवर 2 कोटीहून जास्त फॉलोअर्स मिळवले आणि त्याच आठवड्यात सरकारने त्यांचे ट्विटर अकाउंट बंद केलं, वेबसाईट ब्लॉक केली आणि इंस्टाग्राम अकाउंट 2दा सस्पेंड झालं. एका पक्षाला सरकारला इतका का घाबरलाय, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. मे 2026च्या सुरुवातीला भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते एका सुनावणीत ते बेरोजगार तरुणांबद्दल बोलताना कथितपणे कॉकरोच आणि परजीवी असे शब्द वापरले असे सांगितले जाऊ लागले. देशातल्या लाखो बेरोजगार तरुणांच्या जखमेवर जणू मीठ चोळले गेले. त्यानंतर सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण दिलं की मी सर्व बेरोजगार तरुणांबद्दल असं म्हणालो नाही, केवळ खोटी पदवी दाखवून नोकरी मिळवण्याबद्दल बोलत होतो. पण तोपर्यंत जनतेचा राग उफाळून आला होता आणि त्या रागाला एक नाव मिळालं, कॉकरोच जनता पार्टी. 15 मे 2026 रोजी अभिजित दिपके या तरुणानं हा पक्ष इंस्टाग्रामवर सुरू केला. अभिजित सध्या अमेरिकेत बोस्टन विद्यापीठात PR चा अभ्यास करतोय. वय वर्ष फक्त 30. त्या पक्षाची घोषणा केली, सेक्युलर सोशलिस्ट डेमोक्रॅटिक लेझी. आळशी आणि बेरोजगार तरुणांचा आवाज आम्ही आहोत असं सांगत पक्षाची सुरुवात केली. AI जनरेटेड इमेजेस, डार्क जोक यांच्या माध्यमातून पेपर फुटी, बेरोजगार आणि सरकारची अनास्था या विषयावर भाष्य केले जाऊ लागले. पक्षाचे इतर 2 प्रमुख चेहरे म्हणजे नागपूरचा मेघनाथ, जो दिल्लीत राहून कंटेंट क्रिएशनचे काम करतो, आणि तिसरा अर्पित शर्मा, जो सध्याच्या UK मध्ये आहे. अर्पित शर्माचे वडील आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. या तिघांचाही आम आदमी पक्षाशी पूर्वीचा संबंध होता, हे विरोधकांनी लगेच हेरले. पण 78 तासात पक्षाने लाखो फॉलोअर्स गाठले. 8व्या दिवशी 2 कोटींचा आकडा पार झाला. भाजप, काँग्रेस, आप या स्थानिक पक्षाचे फॉलोअर्स मागे पडले. पण या झपाट्याने वाढणाऱ्या आकड्याबद्दल काही महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित झाले. इतक्या कमी वेळात इतके फॉलोअर्स हे नैसर्गिक आहे का? काही विश्लेषकांनी आणि सरकारने असे सांगितलं की यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशमधून इनऑर्गॅनिक अकाउंट्स घुसवले जात आहेत. मात्र किती टक्के आहेत याचे ठोस उत्तर अजून कुणाकडे नाहीत. मोठ्या प्रमाणावर भारतीय तरुण यामागे आहेत हे नाकारता येत नाही. 21 मे 2026 रोजी सरकारने या पक्षाला पहिला मोठा झटका दिला. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजी म्हणजेच MeToo ने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 69A अंतर्गत X म्हणजेच ट्विटरला आदेश दिला. कारण सांगितले गेले, इंटेलिजन्स ब्युरोनं या अकाउंटला राष्ट्रीय सुरक्षा धोका असल्याचा अहवाल सरकारला दिला होता. त्यावेळी अकाउंटला सुमारे 90,000 फॉलोअर्स होते आणि त्याच अवस्थेत ते ब्लॉक केले गेले. आज बाहेरून एक्सेस करणाऱ्यानुसार तो आकडा 2 लाखाहून जास्त आहे. अभिजित दिपकेनं त्यावर विचारले की एक पक्ष राष्ट्रीय सुरक्षेला धोका कसा असू शकतो? आम्ही फक्त मंत्र्यांचे राजीनामे मागतोय, पेपर फुटीला जाब विचारतोय, हे लोकशाही चुकीचं आहे का? त्यांनी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, पण सरकार थांबलं नाही. 23 मे 2026 रोजी कॉकरोच जनता पार्टीची अधिकृत वेबसाईट देखील भारतात ब्लॉक करण्यात आली आणि त्यापूर्वी एकाच रात्री इंस्टाग्राम अकाउंट 2दा सस्पेंड झाले. सध्याची परिस्थिती अशी आहे की अभिजितने जाहीर केलं की माझे वैयक्तिक इंस्टाग्राम हॅक झाले, X अकाउंट बंद झाले, बॅकअप अकाउंटही बंद झाले. त्याने सांगितलं की भाजपच्या IT सेलनं एक बनावट अकाउंट बनवून त्याची तोतियागिरी केली जात आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ब्लॉकला लोकशाहीतील व्यंगावर अनावश्यक हल्ला म्हणजे जाहीर टीका केली आहे. पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी 23 मे रोजी स्वतःला ऑनरेरी कॉकरोच म्हणून घोषित करत सरकारला तरुणाचे प्रश्न दडपण्याऐवजी सोडवण्यास सांगितले. केरळचे भाजप अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी मात्र आंदोलन भारताविरोधाच्या कटाचा भाग असल्याचे म्हटलं. एकटा इंस्टाग्रामवर 2 कोटीहून जास्त फॉलोअर्स आजही वाढत आहेत. जेनजी या पिढीने या पक्षाला आपला आवाज मानले आहे. सप्टेंबर 2025 मध्ये नेपाळमधल्या आंदोलनात तरुणांनी सरकार उलथपालथ केलं होतं. भारतात तितकी शक्ती याला मिळणार का हा प्रश्न सरकारच्या मनात असू शकतो. त्याच वेळी अर्पित शर्मावर सप्टेंबर 2025 मध्ये आंदोलनाला भारतातून चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत FIR नोंदवला गेला होता. मात्र त्यावेळीही UK मध्येच होता आणि आजही आहे. आता खरा प्रश्न हा आहे की ऑनलाईन आंदोलन आणि ऑफलाईन आंदोलन म्हणजे प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून आंदोलन यात खूप मोठा फरक असतो. तर तरीही या पक्षाचे भवितव्य काय? इंस्टाग्राम बंद झाले, X बंद झालं, वेबसाईट बंद झाली तरी चळवळ चालूच आहे असे या पक्षाचे म्हणणे आहे.
पण जमिनीवर काय आहे? बोस्टन मध्ये बसलेला अभिजित, युके मधला बसलेला अर्पित हे भारतातल्या बेरोजगाराच्या आयुष्यात प्रत्यक्षात काय बदल घडून आणू शकतात? नीट पेपर फुटी, डिझेलची महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न या गोष्टींसाठी लढणारा माणूस जमिनीवर हवा असतो, स्क्रीनवर नव्हे. इंस्टाग्रामवर 2 कोटी फॉलोअर्स असणे हे जेवढं दखलपात्र आहे तेवढंच एक दिवस ते सगळे शांत होऊन जाऊ शकतात, हेही तेवढंच खरं आहे. म्हणून शेवटी एकच प्रश्न राहतो, या पक्षाच्या नेत्यांना खरोखरच बदल घडवायचा असेल तर परदेशातून मेम टाकण्याऐवजी इथे यायला हवं, इथल्या मातीत पाय रोवायला हवं आणि तिथल्या माणसांसाठी झगडायला हवं. अन्यथा हे आंदोलन इतिहासात फक्त एक व्हायरल मुवमेंट म्हणून नोंदवले जाईल, बदल्याची लाट म्हणून नव्हे. तुम्हाला काय वाटतं? कॉक्रोच जनता पार्टीचे भवितव्य काय असेल? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.